उपोषणाला बसणार आहेत। मात्र पाहायला गेले तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनीही त्याच मागणीसाठी गेल्या 5 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे। काही मराठा बांधव बार्शीतले आपल्यासोबत आहेत। त्यांना काय वाटतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आणि राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाविषयी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊयात। दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। काय सांगताल, दोन आंदोलनं आणि आरक्षणाचा मुद्दा एकच? आम्हाला वाटतं की आरक्षणाचा मुद्दा सुटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आंदोलनं 2 होत आहेत किंवा 20 होत आहेत, त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। फक्त आमच्या राजभवनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत। आणि राजभवनने जी महत्त्वाची मागणी केलेली आहे की प्रत्येक आमदारांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजेत आणि दादांनी पण हीच मागणी केलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे। लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा। मनोज जरांगे पाटील एकीकडे आंदोलन करतायत, त्यांच्या आंदोलनाकडे कसं बघताय? त्यांचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं, आमचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आहे। कारण की त्यांना पण आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे भरपूर। बरं, असं आहे। बरं, काय वाटतं त्यांच्या आंदोलनाविषयी? त्यांनी 1 वर्षाचं आंदोलन, राजाभाऊचं 5 दिवसाचं आंदोलन, मात्र तरीही तुमच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो अजून पेंडिंगच आहे। त्यांच्या मागं भरपूर समाज आहे आणि त्यांचं कार्य मोठं आहे। हां, असं तरी पाहायला गेलं तर कुठेतरी जरांगे पाटील यांचं आंदोलन भरकटतं आहे असाही आरोप अनेक विरोधकांनी केला। त्यांच्या जे काही हितचिंतक होते ते पण फुटले आणि वेगळे झाले। मात्र आता जरांगे पाटील परत एकदा उपोषणाला बसत आहेत। उपोषण करूनही मुद्दा सुटत नाही आहे। हे 5वं उपोषण असणार आहे। तसा विचार केला तर दादांनी उपोषण थांबवायला पाहिजे। आता ठोस भूमिका आपली मांडली पाहिजे। आमदार राजेंद्र राऊत यांनी जी भूमिका मांडलेली आहे की त्यांच्या जी मागण्या आहेत की बाबा विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून प्रत्येक आमदारांनी आपापली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि मनोजदादांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपोषणाला समर्थन देऊन पाठिंबा पण जाहीर केलेला आहे। आणि त्यांच्या जी मागण्या आहेत की आरक्षण ओबीसीमधून 50% मिळालं पाहिजे आणि आमदार राजेंद्र राऊतांची पण भूमिका अशी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, प्लस की सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मोफत मिळावं। ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहेत आणि ती भूमिका लवकरच स्पष्ट होईल आणि त्या मागणीला आमच्या यश येईल। 100% अधिवेशन बोलवलं जाईल। ह्या 2-3 दिवसाच्या वातावरणावरून असं चित्र स्पष्ट होतं आहे किंवा आज नरेंद्र पाटील साहेब आंदोलक राजेंद्र राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते। शिवाय काल चंद्रकांत दादा आले होते। या दोन्ही व्यक्ती वाचून असं वाटतं की बाबा 100% आमच्या मागणीला यश येईल। कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबरोबर राजेंद्र राऊत यांचंही आंदोलन सुरू आहे। दादा, राजेंद्र राऊत यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र महाविकास आघाडीतले एकही नेता त्यांच्यापाशी येत नाही, फक्त महायुतीतील नेते येतात, असं का? आता राजकारणाचा विषय आता अजिबात नाही। संपूर्ण महाराष्ट्रानं गेली 40 वर्ष झालं मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय आणि आत्तापर्यंत रस्त्यावरची लढाई जी आहे हा असा एकही आमदार कोणी तयार नव्हता की तो विधान भवनात मांडेल। त्याच ह्याच्यावर आमचं भाग्य आम्ही समजतो की आमच्या बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत हे पूर्ण ताकदीनिशी आज ही जी रस्त्यावरची लढाई आहे विधानसभेत घेऊन चाललेत। त्यांची एक प्रमुख मागणी आहे की विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं। या संदर्भात असल्या कारणानं आता तुम्ही विचारलं की दादांचं, मी मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला की 1 वर्षापूर्वीपासून मनोज दादांचं आरक्षणासाठी त्यांचं आंदोलन आहे, उपोषण आहे आणि आमदार साहेबांचं गेली 5 दिवसापासून उपोषण आहे। परंतु दादांचं जरी 1 वर्ष झालं आंदोलन असेल, दादा आमचे नेते आहेत, परंतु दादांच्या प्रत्येक सभेला, प्रत्येक नियोजनाला आमदार राजेभाऊ राऊतांचं खूप मोठं पाठबळ या बार्शीतून लाभलेलं आहे। आम्ही सकल मराठा बार्शी शहर व तालुक्याच्या वतीनं संपूर्ण समाजानं आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या बार्शी शहरातील सभा असतील, ग्रामीण भागात खेड्यापाड्यातून मनोज दादांच्या पाठीशी उभा करणारे देखील राजेभाऊ राऊतच आहेत। आणि आज खरोखर की मराठा समाजाच्या नावाखाली इतर प्रकारचं राजकारण केलं जातं, कुणी कुणाला पाडण्याचं, पाडायचं असे जे भाग व्हायला लागलेत। आणि राजेभाऊंचं अनेक बी तेच मत आहे की आता, म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की बाबा आता आणखीन या लढ्यात आचारसंहिता जर लागली तर नंतरनं या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकदा इलेक्शन झाल्यानंतर सगळ्याचाच कानडोळा होणार आहे। त्याच्यामुळं आमदार साहेबांनी आपण आरक्षण ज्यावेळेस मागतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एखाद्या आमदारानं, खासदारानं आपल्यासोबत उभं राहावं, तर आमचं भाग्य समजून
आज राजाभाऊ राऊत आपल्यामध्ये आहेत. तर मी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना हात जोडून विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रानं या बार्शीच्या ढाण्या वाघाच्या मराठ्याच्या ढाण्या वाघाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. कारण एकमेव 288 आमदारापैकी एकमेव आमदार आहेत की त्यांची उघड भूमिका आहे की बाबा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आणि लवकरच शासनाचे प्रतिनिधी म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील काही त्यांचे माणसं असतील ते लवकरच येऊन या ठिकाणी आमदार साहेबांना भेट देऊन लवकरच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी विशेष अधिवेशन बोलवतील असं आम्हाला वाटतंय. आणि आत्ता सर्वच राजकीय पुढारी या ठिकाणी येऊन राजभवनला भेटतात आणि महाविकास आघाडीतले काही येत नाहीत किंवा महायुतीतले येत नाहीत असं नाही. आत्ता पूर्ण माहिती माझ्यापाशी नाही आहे, परंतु जवळजवळ 80 ते 89 लोकांचे पाठिंबे या ठिकाणी ग्रामपंचायतीतसुद्धा आमदार राजभाऊ राऊतांवर विश्वास ठेवून पाठिंबे मिळालेले आहेत. सर्व समाजातून सोसायट्या सगळ्यांचे आम्हाला पाठिंबे मिळत आहेत. आणि जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे तो या ठिकाणी मांडला जातो बार्शी शहरात यात राजकारणात. आणि जो राजकारण करेल त्याला मराठा समाज कदापि माफ करणार नाही. जो राजकारण करेल त्याला मराठा समाज कदापि माफ करणार नाही. तरुणांबरोबर काही वयोवृद्ध आजोबाई आहेत. कशा पद्धतीचा राजेंद्र राऊत यांना पाठिंबा आहे तुमचा? सांगतो की राजाभाऊ वयाच्या 15-20 वर्षापासून आमच्या तालुक्याला अगदी चांगल्या प्रकारचं काम करतात. आणि आरक्षणबद्दल जे भांडतात ती त्यांच्या पाठीशी आम्ही खबीरपणानंच राहणार आहोत. आणि जिरंगे पाटील जी बोलतात की त्यांना बी आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचा बी आम्हाला पाठिंबा आहे. तर शिंदे साहेबांनी ह्यांच्या म्हणण्यापासून चांगली व्यक्ती आहे आणि पॉवरफुल आहे. आणि आमच्या तालुक्याला हा मराठ्याचा तुम्हाला सांगतो राजाभाऊ राऊत आमदार पाहिजे. आता अनगड माणूस आहे, जास्त बोलू शकत नाही. आणि काही मराठा बांधव आहेत अजून. दादा, मनोज जरांगे पाटलांचं उद्यापासून आंदोलन सुरू होतं आहे आणि आजही त्या आंदोलनाची चर्चा होती. कशा पद्धतीने बघते? मनोजदादांनी काय आता उपोषण ही करायची काय गरज नाही. परस त्यांनी सरकारनं बी बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत त्या. आणि राजभाऊची मागणी रास्तच आहे. त्यांची मागणी एकच आहे की बाबा विशेष अधिवेशन बोलवा, 1 दिवसाचं बोलवा, 2 दिवसाचं बोलवा, ते बरोबर आहे त्यांचं. तर राजभाऊचीच मागणी रास्त आहे, मनोज जरांगे पाटलाची बी रास्त आहे. पण आता उपोषण करायची काय गरज नाही. बोलवतील, त्यांना बी कळतंयच की 20 तारीख ते 25 तारखेच्या दरम्यान ती विशेष अधिवेशन बोलवतो म्हणलेली, ती बोलवतील. अशा पद्धतीने जे बार्शीतील मराठा बांधव आहेत त्यांनी आपली भूमिका आहे ती अशा प्रकारे मांडलेली आहे की मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे ते व्हावं, पण त्यासाठी आता उपोषणाची नाही तर रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ त्यांनी यावेळी सांगितलं आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बार्शी. मराठा आंदोलक योद्धे मनोज जरांगे पाटील उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत. मात्र पाहायला गेलं तर बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनीही त्याच मागणीसाठी गेल्या 5 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. काही मराठा बांधव बार्शीतले आपल्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आणि राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाविषयी जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊयात. दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. काय सांगताल? 2 आंदोलनं आणि आरक्षणाचा मुद्दा एकच. आम्हाला वाटतं की आरक्षणाचा मुद्दा सुटणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आंदोलनं 2 होत आहेत किंवा 20 होत आहेत त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त आमच्या राजभवनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि राजभवनने जी महत्त्वाची मागणी केलेली आहे की प्रत्येक आमदारांनी विधानसभेचं अधिवेशन बोलवून त्या ठिकाणी भूमिका मांडली पाहिजेत आणि दादांनी पण हीच मागणी केलेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे. लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा. मनोज जरांगे पाटील एकीकडे आंदोलन करतायत, त्यांच्या आंदोलनाकडे कसं बघताय? त्यांचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं, आमचं आंदोलन वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण की त्यांना पण आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे भरपूर. बरं, असं आहे. बरं, काय वाटतं त्यांच्या आंदोलनाविषयी? त्यांनी 1 वर्षाचं आंदोलन, राजाभाऊचं 5 दिवसाचं आंदोलन, मात्र तरीही तुमच्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो अजून पेंडिंगच आहे. त्यांच्या मागं भरपूर समाज आहे आणि त्यांचं कार्य मोठं आहे. हां, असं तरी पाहायला गेलं तर कुठेतरी जरांगे पाटील यांचं आंदोलन भरकटतं असाही आरोप अनेक विरोधकांनी केला. त्यांच्या जे काही हितचिंतक होते ते पण